अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 15वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. एक अंशपात्मक वामना ए बटरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊन दाना कुतार्क त्याला केलस राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वादरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली. कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल. द्वारे तुम्ही या म्हणंतरानंतर बलीचा येणार देवाचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराणे. एका घडकेत अनंता चौद्याच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्तान केवढे तुझी अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारे हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचा मरी वदन तुम्ही केलात शत्रुमित्राच्या घरी देवा. हे अवतारी लाविला बरवा देवा आणि दावण तुझ वद्य सारखाच. देवते आनंद वेले राक्षस तेही रक्षले, आपले शिवत सांभाळिले न्याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार सुवामना वारंवार. मस्तकी देवा वरद करन तुम्ही दास. गणच्या टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर. दूरदृष्टीचा सागरन राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी जाणे केल्या अनंत कडबडी. ज्याची गणाडे असे मोठे काय वर्णन, तिचे करू करारी विश्वास माण. आर्यमयीचे पाहुण दैन्य सतीचे झाला घेता वाणन विडन. सत्यात कोणाची वाक चातुरी दयाचे बृहस्पतीच्या समानताचे. 10 जणांनी गरजाचे पाहून त्याच्या लेखाला कृतीवरून मिळवली. ज्याने लोकमान्य पदवी भली, तिनं त्यांना कोणी दिले सवता बहादर. तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला व्याख्यान द्याया. कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साठी. मोठमोठाल्या विद्वानाची गेली गडबड उडून दामले कोलट करे खापरडे आणि विद्वान बडवळे. जगते जमते झाले लोकडे या अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळकसाचे नाव. एकता टिळकांचे वरण सारे आनंदली. शिवरायाची जयंती त्याच्या आधीच या प्रांती झाले पाहिजे होती. त्याचे कारण ऐसे पा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडेचा आपली होती निशिंद केळी. जन्मजीचा त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला. वराड महाराष्ट्र एक झाला न्यासतीच्या कर्तृत्वे यात. माता होती वराडे, पिता महाराष्ट्री जिगडी. अवघ्या दापत्या ती जोडीन कजी होती अनुपमा. आधीचा उत्सव शिवाजीचा तो कलिया महाराष्ट्राचा. आणखीवरी अध्यक्ष त्याचा टिळकवाड गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चाललेली घरी. त्याच्या अंतरीन आनंद होतं. चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले. स्वयंसेवक तयार झाले. तै काकांचे म्हणणे पडले नाही रीती वेधो. या शिवजयंती उत्सवाला नाशिगावचे महाराजाला श्री स्वामी समर्थ गजाननाला म्हणजे दुधात साखर पडले की शिवाजीच्या राष्ट्रद्वारा आशीर्वाद होता करा. समर्थांच्या साजेरा म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जाहीर हृदयरत्न. त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचे विधो. ते कित्येका पसंत पडले कित्येका नाही रुचले. ज्यानं न रुचले ते बोलले उघड उघड. येणे रे तो शेगावीचा अवलिया. तशा सानिता येटा या तो काहीतरी करून निक्षोभ करील सभेचा. फिरवेल नागा सभेत गिनगिनगिन सेवणत. मारील वाटे कदाचित तस करील तो. लोक मांडण्याला काही लोक बोलले हे म्हणे म्हणणे चांगले गजाननाची पावले लागले पाहिजेत सभेला. त्याची जे का विडेपण ते हाय विड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्याची नवदती वेड्यापरी. खरेखुरे राष्ट्रधारक जडित असती एक. तरी महाराज निशंकन सभेतील येटाया. खऱ्या कुडाची परीक्षा साधजे करते ते का. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. अशी भोवतीने भोवती झाली मंडळी शेगावस आली. आमंत्रण ते द्यावली सभेची श्री गजानना. येतात दादा खबरड्यासी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेशी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या वेड्यापारीने तेथे करू. जागीत बसून धरू. सुधारकाचा कलीन करू नवनमंग. मनाचा करावयासी राष्ट्रद्वार योग्य बाळ गंगाधर. त्याच्या परीनं होणारा राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा नपटवर्धन नावाचा. शिष्य नसे सरस्वती आनंदीचा. असे जो त्या दुगा पुरुषा पाण्याचा आम्ही ओकोल्यास. ते एकदा कापरड्यास ते आनंद झाला. पहा कोलटकरा वराड प्रांताचा ज्ञानेरा. याने वृत्तांत जाणलेला सारांजोका झाला. बोल्यात ह्यावरून संतांचे ज्ञान केवढ्या घासाचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम पा किती. बोलावयासी आपणास जरूर पडील काही नकास. तेच म्हणून आपण असं नेतो म्हणून म्हणाले. मूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला. चला म्हणून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. कापरडे कोलटकर निघून गेले साजर. आता आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस बा. वराड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले. कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 तो सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी वारलेल्या मंडपात. सनक्ष तृतीयेचा वराड प्रांती महत्वाचा. परी समुदाय जनाचा मिळताला प्रचंड तोच केरचा दिन. त्या सभेचा होता जाण.
लोक आलेला मला म्हणून लोकमान्यासी पाहावया शिवाश्रुती त्या दिवशी महाराजे नारसभेसी ऐसी खबर लोकाची आधी होती विध मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का सभेला अजून आली महाराज परिती सभा भरण्याआधी येऊन बसले मंडपामध्ये साधू आपल्या वाणीस कधी असत्यरान येऊ दे सभेमाजी उच्चस्थानी बसले होते कविलाणी गादीस लोटा टेकुणी जीवनमुक्त साधूवर सिंहासनाच्या अग्रभागात टिळकास दिली होती जागा त्याच्या सानित बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदन गणेशदाचे नामाविधान खापरडे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकांच्या दामले कोलटकर त्या ठाया भावे व्यंकटराव देसाई सभेचे पुटरावटी पायी झपकत होते ते डाया आणि व्याख्यानांचे विधानांतर बसले होते संवार त्याचे वर्णन कडून करावी एकामुखी सभेला गे आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला मग व्याख्यानशी उडला टिळक बोला वया ते दिवसाचा धन्य धन्य पाये पाव सज्जन स्वातंत्र्याने ज्याने प्राणन करते आपले पूर्वकाली त्या धनुर्धर वीरगाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदास हाती धरला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरत खंडामध्ये देवीचा जयती झाले आशीर्वाद द्या आले श्री गजानन साधू आपल्या सभेस म्हणून शिवाजीचे परी सभा शिशू खरी अशाच सभेची जरुरी राय सांप्रत राष्ट्राला स्वातंत्र्य सुरू मावळला दाशुताचा काळ पडला स्वातंत्र्य नाही जगी झाला तो समाज प्रयत्नवत यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न या शिक्षण करून साध राष्ट्रप्रेम वाढेल हो ऐसे शिक्षण कुठल्या प्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षणा भूपती नेल का हो अर्भकाला ऐसे टिळक म्हणाले महाराज असे उठून बसले गर्जन तिवार बोलेले नाही नाही ऐसे पहा आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचून होते राजाला त्या भाषणाचा रोक भला समर्थांनी जाणीला आणि आसळाचा शब्द केला तो ऐशा प्रीती श्रोते हो अरे अशानेचे पडतात काढण्या दोन्ही दंडाव्रत ऐसे बोलून गणगणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पाड पडली टिळकांची वावा झाली खरे झाले त्याच झाली समर्थांची भाग्यगत भूपतीने टिळकाला 124 आली धरिला दोऱ्या पडल्या दंडाला नाला प्रसंग शिक्षेचा राजसत्तीच्या पुढे कोणाची न चाले गुडे वकील होते बडबडे ते रडू लागले टिळकास्तव प्रेमी मंडळी टिळकांची जी का होती जिवाळाची त्यांनी परमार्थिक उपायाची केली योजना एक असे दादासाहेब काबर्डे हे होते गृहस्थबडे ते अमरावतीनं मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव पुलाच्या स्टेशनावरी कोल्हटकरास मधुरोत्तरी बोलते आले शाबरीत थोडके सांगतो तुम्ही जावे सेगा असे समर्था विनंती करायची सोळा बाळ टिळकाचे प्रसंग मोठा दुरदुर मीच गेलो असतो येतं परी मी जातो मुंबईत तुम्ही जावं शेगावती विनंती करा महाराजा लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक बघत येता झाला शेगावातून स्वामी गजाननाकडे ते महाराज वडाते निजासनी निजन होते 3 दिवस झाले परत परी नोडले गंजित कोल्हटकर येतो हरी बसला बटावितारी जो का असेल बिगारी तो नसे भागे कदा टिळक कळकळ टिळका विषयीची कोल्हटकरा पूर्ण साची कमाल त्याने गाडीची केली असे आपल्या झाडा वाचून नाही कड माय वाचून नाही रड ऐसे आहे एक जाड मनवराठी भाषेमध्ये होते दिवशी समर्थ उठले कोल्हटकर असं बोलता आले तुम्ही अलोट प्रयत्न केले परीट फळण येईल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात सज्जनाचा त्रास झाल्याविना राज्य क्रांती होईना कंसाचा तो म्हणी आला त्यास म्हणजे कळेल मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर टिळकांप्रती अंतरण यात काही करू नका हो या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी जातो जरी फार दुरीर परी त्याला ना इलाज ऐसे एकता उत्तर सांक्षण झाले कोल्हटकर समर्था करुणे नमस्कार भाकर करी घेतली ती निहून मुंबईला घातली टिळकास खावयाला वृत्तांत तो कथन केला नथ पासून इतिवरी तो ऐकून लोकाप्रत टिळक बोलले हसत हसत स्वामीची गाद सत्य ज्ञान नाही खचित बा यश तुमच्या प्रयत्नाशी येणार नाही निश्चयसी आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळील ना जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोटणी माझ्या ते कामगिरी ओढणोड नाही होणार आहे करी ऐशी समर्थांची वैकरीन बोललेली गुडेक भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधवण आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरून बसली करी दंतन मुकावितरीन परिवस प्रसाद टाकविना झाली शिक्षा टिळकास नेले ब्रह्मदेशी मंडळास तेथे जन्मला गीता गीतावरील ग्रंथ त्याचा हीच मोठी कामगिरी झाली त्याच्या हस्तगरी मान जगत गुरुपरी मिळता आला टिळकांते या गीता शास्त्रावर टीका झाल्या अपार त्या सांगू तरी कोटवरणमती नाही दासाते बुधो प्रत्येक आचार्यांनी कालमानाती पावनी केली गीतेची मांडणी जगद्वार करावया कोणी लावली दैत्य बरं कोणी लावली दैत्य बरं कोणी लावली कर्म परत त्याचे का गीतेला हीच मोठी कामगिरी त्याच्या हस्ते झाली करी या कामाची नयसरीन कोणत्याही कृत्याते येणे बाळ गंगात जगती होती अजरामर कीर्ती त्याची दुर्वरं पसरविल ग्रंथ स्वातंत्र्य मिळेल असते तरी नैसी कीर्ती कधे पहा करुण चित्ता ते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येथे झाले वरच्यावर त्यात फारसे नाही सार अंत करून
तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही, ते मोक्षपदा प्रतिने देई आणि समाजाचे बसू पाहिजे विकसित घडे. यावत चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहिले कीर्ती रूपाने असो करवीर कोल्हापूरचा द्विजयजित पावण जातीचा श्रीधर गोविंद नावाचा काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या शिस्तीत गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्या प्रथम मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कालजात गेला पर्यंत नापास झाला, म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोंगो चरित्र, त्यांनी त्याच्या मनात नृत्य एक उठले असी. आपण जावे विलायतीला यंत्रविद्या शिकण्याला, उलगे भारभूमीला होण्या माझी अर्थ काय. टोंगोयामा दोघी जण प्रथमता ज्ञान संपादन, अभ्युदया कारण जपान जाणे आणि ते झाले. ऐसे आपण करावे मायभूमी सुधरावे, ऐसे विचार त्याच्या जीवन घेतला. परी इलाज ना द्रव्याची न लागे संगत, कोणी ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत काय करीतो विचारा, तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाराशी. जो मरणास कुलासी नव्हता एक शिक्षक, त्याची विचार आपला श्रीधराने कळविला. तो त्यालाही पसंत पडला. परिवैशाची वाट काय, मित्रा एक पैशावणे काही नाही जगी होणे. दारिद्र्याच्या म्हणीचे करणे स्वन राज्य बापारे, चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला. त्या करवीर कोल्हापुरा इकडे उन्हाळा विसस, दोघे बसली गाडीत समर्थांची कुणी कीर्त. उतरले झाले शेगात जादू कसा तो पावया. गोष्ट मात्राच्या दारी सामान ठेवले सत्वरी, आतुरता मोठे अंतरी समर्थांना पाहण्याची. दोघे आले मनात समर्था केले दंडवत, बैस झाले जोडून आत स्वामीची सन्मुख. मनोदय श्रीधराचा समर्थांनी जाणीला साचा, मन आले ओगीचा परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघेचा काय येत अर्थन भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्या व्रत म्हणजे उतारक होशील तू. त्या योगे विचार क्रांती श्रीधराच्या झाली जित्ती. कोल्हापूरचे एक व्यक्ती नाटवले या समासत्या, ते स्वामी कुंभारगलीचे होते कोल्हापुरीचे. बोलणे आज परिचय नव्हते हमेशा भक्तासी, तैसेच ही गुरुमूर्ती भक्तास विभाषण करते. याचा उलगडा चित्ते काहीच माझ्या होईना, असे श्रीधर बोल. आणि तावणी महाराज बदली गरजुनी, हिंदुस्थाना सोडून उगाच कुठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य तेव्हा होते ते जनन. या भौतिक शास्त्रावरून योगशास्त्र समर्थ असे, ते योगशास्त्र येते ज्याला. तो न मानी या भौतिकाला, योगशास्त्रावरून मला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पायी कुठे न आता जाई, ऐसे समर्थ बोलला पाय श्रीधर चित्ती. आनंदला पश्चिमेचा मावळला तो पूर्वकडे आला. विचार सूर्य त्याचा बला श्रीधरा सुखी करण्यास, एक संता वाचून विचाराची परिवर्तन कोणी न करू शके आनंद सत्य एक. त्यांनाच कळे महाराज म्हणाले अठाई, तुझा बुद्ध होईल पायी कांता बाट पाय गे तुझी कोल्हापुराला. जाता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत, तेच पुढे झाले सत्यन श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर बी एम.ए. झाले प्रिन्सिपाल, त्या निमले शिवपुरी कागदाची बलीन सिंगाच्या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर, त्याच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तीच शोधावया. हे पीक संताचे याच देशी आवयाचे, वृक्ष नंदनवनीचे अन्न ठाई न येती हो. हा दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, दावो सर्वदा सत्पथ परम भाविका कारणी. शुभं भवतु श्रीहरार्पणमस्तु. इति श्री गजानन ग्रंथस्य पंचदशोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज